श्री गणेशाय नमः। श्री ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका अध्याय 3। मग आईका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले, ते निके म्या परिसिले कमळापती। तीर्थ कर्म आणि करता, उरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता, निश्चित जरी। तरी माते केवी श्रीहरी, म्हणसी पार्था संग्राम करी। ये लाजसी ना महाघोरी, कर्मी सुता। हागा कर्म तुची अशेष, निराकरिसी निशेष। तरी मज करवी हे हिंसक, का करविसी। तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानुदेसी कर्मलेशा। आणि येसणी हे हिंसा, करवी तू आहासी। देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे। आता संपले म्हणपा आघवे, विवेकाचे। हागा उपदेश जरी ऐसा, तरी अपभ्रंशु तो कैसा। आता पुरला आम्हा दिवसा, आत्मबोधाचा। वैद्योपथ्य वारुनी जाये, मग जरी आपणची विषसूये। तरी रोगिया कैसे निजिये, सांगे मज। जैसे आंधळे सुईजे आव्हाटा, का माजवण दीजे मरकटा। तैसा उपदेशु हा गोमटा, वोढवला आम्हा। मी आधींची काही नेणे, वरी कवळिलो मोहे येणे। श्री कृष्णा विवेकु या कारणे, पुसिला तुझ। तव तुझी एक एक नवाई, एथ उपदेशा माझी गोवाई। तरी अनुसरलिया काई, ऐसे कीजे। आम्ही तनुमनु जीवे, तुझिया बोलावो टंगावे। आणि तुवाची
ऐसे करावे तरी सरले म्हण। आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करिसी। एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे। तरी ये जाणिवेचे तरी सरले परियाणिक एक असे जाहले। जेथि ते हे डहुळले मानस माझे। देवीची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेणिजे। जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे। ना तरी झकवितू आहासी माते की तत्वची कथिले ध्वनिते। हे अवगमिता निरुते जाणवेना। म्हणौनी आईके देवा हा भावार्थु आता न बोलावा। मज विवेकु सांगावा मराठाजी। मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियेसे। श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ। देखै रोगाते जिणावे औषध तरी देयावे। परिते अतिरुच्च भावे मधुर जैसे। तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित। परिबोधे माझे चित्त जया परी। देवा तुझैसा निज गुरु आजी आरती धणी का न करू। एथ भीड कवणाची धरू तू माय आमुची। हागा कामधेनुचे दुभते दैवे जाहले जरिया पैते। तरी कामनेची का तेथे वाणी कीजे। जरी चिंतामणी हातात चढे तरी वांछेचे कवण साकडे। का आपुलेनी सुरवाडे इच्छा वेना। देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग तहानाची जरी फुटावे। तरी सायासु का करावे मागील ते। तैसा जन्मांतरी बहुती
उपासिता श्रीलक्ष्मीपति तू दैवे आजिहाती जाहलासी जरी तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा देवा सुकाळु हा मानसा पाहला असे देखै सकळातीचे जियाले आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे जी जी परम मंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणूनिया जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही स्तन्या लागूनि पाही जिया परी तैसे देवा तू ते उसिजतसे आवडे ते आपुलेनि आर्ते कृपानिधी तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगई एक निश्चित पार्थु म्हणे या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो जे बुद्धियोगु सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देशु तू नेणसीची म्हणूनी क्षोभलासी वायाची तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासुनी प्रगटा अनादि सिद्धा एकू ज्ञानयोगू म्हणिजे जो सांख्यी अनुष्ठिजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता एकू कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण होऊनिया निर्वाण पावती वेळे हे मार्गुतरी दोनी परी एकवटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी
का पूर्वा परसरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधु मिळणी ऐक्यता पावती शेखी तैसी दोन्ही मते सूचिती एका कारणाते परी उपास्तिते योग्यते आधीन असे देखै उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगै नरू कैवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केउतेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तैसे देख पा विहंगममते अधिष्ठूनि ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळिती येर योगी कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती वाचोनि कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना की प्राप्त कर्म सांडिजे ये तुलेनी नैष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे सांगई पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केवी नातरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेने पाकुन कीजे की सिद्धुहीन सेविजे केवी सांगई जव निरार्तता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुठे सहजे म्हणून आईके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्यनो हे आणि आपुलिये चाडे आपा दिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोली
विजिता कर्म न त्यजे निभ्रांतमानी। जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान। जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे। देखै विहित कर्म जे तुले ते सळे जरी वोसंडिले। तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे। सांगै श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रींचे ते जगेले। हे नासारंध्र बुझाले परिमळूले घे। ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती। की क्षुधा तृषादि आर्ती खुंटलिया। हे स्वप्नावबोधु ठेले की चरण चालो विसरले। हे असो काय निमाले जन्म मृत्यू। हे नठकेची जरी काही तरी सांडिले ते काई। म्हणूनी कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता। कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे। येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया। देखै रथी आरूढी जे मग जरी निश्चळा बैसिजे। तरी चळू होनी हिंडीजे परतंत्रा। का उचलिले वायुवशे चळे शुष्क पत्र जैसे। निचेष्ट आकाशे परिभ्रमे। तैसे प्रकृति आधारे कर्मेन्द्रिय विकारे। नैष्कर्म्य हि व्यापारे निरंतर। म्हणूनि संगू जव प्रकृतीचा तव वरी त्यागू न घडे कर्माचा। ऐसी याही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे। जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य हो पाहती। परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी। तया कर्म त्यागू न घडे जे कर्तव्य मनी सापडे। वरी नटती ते पुढे दरिद्र जाण। ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा।
ओळखावे तत्वता भ्रांती नाही। आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा। जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य भागूतरी रूढ लौकिकु जैसा। जो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भयन धरी, प्राप्त कर्म नाभेरी, उचित जे जे। तो कर्मेंद्रिये कर्मी, राहटता तरी न नियमी, परी तेथिचेनी उर्मी झाकोळेना। तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र। तैसा संसर्गा माझी असे, सकळांसारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब। तैसा सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणुचि देखिजे, येरवी निर्धारिता नेणिजे, सोय जयाची। ऐशा चिन्ही चिन्हितु, देखसी तोचे मुक्तु, आशा पाशरहितु ओळख पा। अर्जुना तोची योगी, विशेषिजे जो जगी, म्हणूनी ऐसा होय या लागी, म्हणिपे तू ते। तू मानसा नियमु करी, निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिये व्यापारी, वर्ततु सुखे। म्हणूनी नैष्कर्म्य होआवे, तरी एथतेन संभवे, आणि निषिद्ध केवी राहाटावे, विचारी पा। म्हणूनी जे जे उचित, आणि अवसरे करुनी प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचरेतु। पार्था आणि कही एक, नेणसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक, आपैसे असे। देखै अनुक्रमाधारे, स्वधर्मु जो आचरे, तो मोक्षुतेणे व्यापारे, निश्चित पावे। स्वधर्मु जो
बापा तोची नित्य यज्ञू जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारु नाही हा निज धर्म जै सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधु पडे संसारिक म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करीतया बंधन कहीच न घडे हा लोक कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या आता येची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जै सृष्ट्यादि संस्था ब्रह्मेने केली तै नित्ययाग सहिते सृजिली भूते समस्ते परी नेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणूनी ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो एथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूतां प्रति तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मुची विहिला असे या ते उपासा मग आपैसे पुरती काम तुम्ही व्रते नियमू न करावे शरीराते न पीडावे दुरी केही न बचावे तीर्थासी गा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्रयंत्र विधाने झणी करा देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पतिते जिया परी तैसा स्वधर्म रूपमखू हाची सेव्यू तुम्हा एकू ऐसे सत्यलोक नायकू बोलता जाहला देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होई
जै येणे करुणी समस्ता परितोषु होईल देवता मगते तुम्हा ईप्सिता अर्थाते देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्ता योगक्षेमो निश्चिता करिती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानसीचे वाचा सिद्धि पावाल आज्ञापक होवाल म्हणिये तुमते मागतील महारुद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित हो आल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वरताल बापा का जालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रियमदा लुब्ध होऊनिया स्वादा विषयांचिया तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ति दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोष नेदील ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रिया रहितु आथिलेपणे प्रमत्तु केवळ भोगासक्तु होईल जो तया मग अपावो थोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू
जैसे गतायुषी शरीरी चैतन्यवासु न करी कानि दैवाचा घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाशु जाय तैसी निजवृत्ति जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे आईका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे मग सकळ दोषू भवते गिवसोनी घेती तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी तैसी त्रिभुवनींची दुःखे आणि नानाविधे पातके दैन्य जात तितुके तेथेची बसे ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता कल्पांती सर्वथा प्राणीगण हो म्हणून निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो निदावी ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्मु तेणे पाडे विसंबो नये म्हणून तुम्ही समस्ती आपुलालिया कर्मी उचिती निरत भावे पुढत पुढती म्हणिपत असे देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतिये समृद्धी विनियोग करी गुरुगोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावतः उरे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्य चित्ते निवारी कल्मषाते ते यज्ञावशिष्ट भोगी
म्हणूनी सांडिजे तो अघी, जया परी महारोगी अमृत सिद्धी। की तत्वनिष्ठु जैसा, नागवे भ्रांतिलेशा, तो शेष भोगी तैसा, नाकडे दोषा। म्हणूनी स्वधर्मे जे अर्जे, ते स्वधर्मेची विनियोगिजे, मग पुरे ते भोगिजे संतोषेसी। हे वाचूनि पार्था, रहाटो नये अन्यथा, ऐसी आद्य हे कथा, श्री मुरारी सांगे। जे देहची आपण पे मानिती, आणि विषयाते भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणिक काही। हे यज्ञोपकरण सकळ, नेण तसा ते बरळ, अहं बुद्धी केवळ भोगू पाहती। इंद्रिय रुची सारिखे, करविती पाकनिके, ते पापिये पातके, सेविती जाण। संपत्ति जात आघवे, हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदि पुरुषी। हे सांडोनिया मूर्ख, आपण पेया लागी देख, निपजविती पाक नानाविध। जिहि यज्ञु सिद्धि जाये, परेशा तोषु होये, तेहे सामान्य अन्न न होये म्हणूनिया। हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतु कारण विश्वायया। अन्नास्तव भूते, प्ररोहो पावती समस्ते, मग पर्जन्यूया अन्नाते, सर्वत्र प्रसवे। तया पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञाते प्रगटी कर्म, कर्मासि आदि ब्रह्मा वेदरूप। तया वेदान्ते परात्पर, प्रसवतसे अक्षर, म्हणूनि हे चराचर ब्रह्मबद्ध। परिकर्माची मूर्ती, यज्ञी अधिवासु श्रुती, ऐके सुभद्रापती अखंडगा। ऐशी हे
आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितलिया अध्वरा लागूनिया म्हणून समूळ हा उचितु स्वधर्म रूप क्रतु नानुष्ठीजो मत्तु लोकी ये तो पातकांची राशी जाण भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटल अकाळीसे गळास्तन अजेचे तैसे जियाले देखै तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचिना म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवणेन संडावा सर्व भावे भजावा हाची एकू गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य वोघे आले मग उचित का आपुले ओसंडावे परिसपासव्यसाची मूर्ति लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावढेगा देखै असतेनि देह धर्मे एथ तोची एकून लिंपे कर्मे जो अखंडितर में आपण पाची जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यु देखै जाहला म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू तृप्ती जालिया जैसी साधने सरती आपैसी देखै आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही जववरी अर्जुना तो बोधु भेटेना मना तवची यया साधना भजावे लागे म्हणून तू नियतु सकळ काम रहितु होनिया उचितु स्वधर्मे रहाटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पातले जगी देख पाजनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते
जाहले। या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था। हे आणि काही एका अर्था उपकारैल। जे आचरता आपण पया देखी लागेल लोकायया। तरी चुकेल अपाया प्रसंगेची। देखै प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले। तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी। मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा। अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी। हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे। तिही कवणे परी जाणीजे मार्गाते या। एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती। तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ। हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे। विशेषे आचरावे लागे संती। आता आणिकांचिया गोठी कायशा सांगो किरीटी। देखै मीच ये राहाटी वर्तत असे। काय साकडे काही माते की कवणे एके आरते। आचरे मी धर्माते म्हणसी जरी। तरी पुरतेपणा लागी आणि दुसरा नाही जगी। ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू। मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला। तोही मी उगला कर्मी वर्ते। परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षु का होय जैसा। तयाची एका उद्देशा लागोनिया। जे भूत जात सकळ असे आम्हाची आधीन केवळ। तरी न भावे बरळ म्हणोनिया। आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी। तरी प्रजा हे कैसेनी
इही आमुची वास पहावी, मग वर्तती परी जाणावी, ते लोकस्थिती आघवी, नासिली होईल. म्हणून समर्थू जो येथे, आथिला सर्वज्ञते, तेणे सविशेषे कर्माते त्यजावेना. देखै फळाचिया आशा, आचरे कामकु जैसा, कर्मी भरू होआवा तैसा, निराशाही. जे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोक संस्था, रक्षणीय सर्वथा म्हणूनिया. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोका प्रति. जे सायासे स्तन्यसेवी, ते पक्वाने केवी जेवी, म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. तैशी कर्मी जया अयोग्यता, तया प्रति नैष्कर्म्यता, न प्रगटावी खेळता आदि करुणी. तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, नैष्कर्मी ही दावावी आचरोनी. तया लोकसंग्रहा लागी, वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधु आंगी वाजैलना. जैसी बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोक संपादणी तैशीच करीती. देखै पुढिलाचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगै का न दटिजे धनुर्धरा. तैशी शुभाशुभे कर्मे, जिये निपजती प्रकृति धर्मे, तिये मूर्ख मति भ्रमे, मी करता म्हणे. ऐसा अहंकारादिरूढ, एकदेशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावा ना. हे असो प्रस्तुत, सांगी जाईल तुझ हित, ते अर्जुना देऊ निचित्त अवधारी पा. जे तत्वज्ञानियांच्या ठाई,
प्रकृति भावो नाही, जेथ कर्म जात पाही, निपजत असे। ते देहाभिमानु सांडुनी, गुणकर्मे बोलांडुनी, साक्षीभूत होनी वर्तती देही। म्हणूनी शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा नातळती। जैसा का भूतचेष्टा गभस्ती, घेपवेना। एथ कर्मी तोची लिंपे, जो गुणसंभ्रमे घेपे। प्रकृतीचे नि आटोपे, वर्ततु असे। इंद्रिये गुणाधारे, राहतती निज व्यापारे। ते परकर्म बलात्कारे, आपादीजो। तरी उचिते कर्मे आघवी, तुवा आचरोनी मज अर्पावी। परिचित्तवृत्ती न्यासावी, आत्मरूपी। आणि हे कर्म मी करता, का आचरेन या अर्था। ऐसा अभिमानु झणे चित्ता, रिगो देसी। तुवा शरीर परानो हावे, कामना जात सांडावे। मग अवसरोचित भोगावे, भोग सकळ। आता कोदंड घेऊनी हाती, आरूढ पाये रथी। देई आलिंगन वीरवृत्ती, समाधाने। जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानु वाढवी। या भारापासून सोडवी, मेदिनी हे। आता पार्था निशंकु होई, या संग्रामा चित्त देई। एथ हे वाचूनी काही, बोलो नये। हे अनुपरोध मत माझे, जिही परमादरे स्वीकारिजे। श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे, धनुर्धरा। तेही सकळ कर्मी वर्ततु, जाणपा कर्म रहितु। म्हणूनी हे निश्चितु, करणीय गा। नातरी प्रकृतिमंतु होनी, इंद्रिया लळा देऊनी। जे हे माझे मत अभेरुनी, ओसंडिती। जे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करूनी देखती।
काहा अर्थवादू म्हणती वाचाळपणे। ते मोहमदिरा भुलले विषय विखे घारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी। देखै शवाच्या हाती दिधले जैसे रत्नका वाया गेले नातरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे। का चंद्राचा उदयो जैसा उपयोगान वचे वायसा मूर्खा विवेकु हा तैसा रुचेल ना। तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावेना। म्हणूनि ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगै पतंगु काय साहती प्रकाशाते। पतंगा दीपिया लिंगन तेथ त्यासी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता। म्हणूनि इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळावी ना कौतुके आदि करुणी। हागा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हाळा हाळ जिरेल सेविलिया काई। देखै खेळता अग्नि लागला मग तो नसावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे। एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मेळवावी। आपण सायासे करुनी बहुते सकळही समृद्धी जाते उदोस्तुया देहाते प्रतिपायावे का। सर्वस्वेशिणोनी एथे अर्जवावी संपत्ती जाते तेणे स्वधर्मु सांडुनी देहाते पोखावे काई। मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शीणू आपुला। म्हणूनि केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण
या लागी एथ अंतःकरण देयावेना. एर्हवी इंद्रियांची अर्था सारिखा विषोपोखिता संतोषु कीरचित्ता आपजेल. परीतो समचोराचा सांगातू जैसा नावेक स्वस्थू जवनगराचा प्रांतू सांडिजेना. बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता परी तो परिणामू विचारिता प्राणु हरी. देखै इंद्रियी कामुअसे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मीनु आमिषे भुलविजेगा. परितया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊनी जाये तो जैसा ठाऊआनो हे झाकलेपणे. तैसे अभिलाषे येणे कीजेल विषयांची आशा धरिजेल तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. जैसा कवळोनिया पारधी घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. एथ तैसीची परी आहे म्हणून संगुहा तुझ नोहे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणी. म्हणूनी हा आश्रोची न करावा मनेही आठवो न धरावा एकू निज वृत्तीचा बोलावा नासो नेदी. अगा स्वधर्मुहा आपुला जरी का कठीणु जाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखै. येरु आचारु जो परावा तो देखता कीर बरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाची. सानै शूद्र घरिया घवी पक्वानै आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी जाहला. हे अनुचित कैसे निकीजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिले ही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळा रे
देखोनिया मनोहरे असती आपुली तणारे मोडावी केवी। हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जिया परी। ते मी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मुची सुरवाडू परत्रींचा। हागा साकर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी। ऐसे निही जरी सेविजेल तरी ते अळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा। म्हणोनी आणि कासी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारी जे। या स्वधर्माते अनुष्ठिता वेचु होईल जीविता तोहि निकावर उभयता दिसतसे। ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेथ शारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा। हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीरम्या परिसिले तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित। तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे मार्गु सांडुनी अनारिसे चालत देखो। सर्वज्ञुही जे होती हे उपादेयही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे। बीजा आणि भूसा अंधुनी वाडू नेणे जैसा नावेक देखणाही तैसा बरळे कापा। जे असता संगु सांडिती तेची संसर्गु करिता न धाती वनवासी ही सेविती जनपदाते। आपण तरी लपती सर्वस्वी पाप चुकविती परी बळात्कारे सुईचती तयाची माझी। जयाची जीवे घेती विवसी तेची जडोनी ठाके जीवेसी चुकविता ते गिमसी तया तेची। ऐसा बलात्कारू एकुदी
हो असे, हे बोलावे ऋषिकेशे, पार्थु म्हणे. तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू, तो म्हणतसे पुरुषोत्तमू, सांगेन ऐक. तरी हे काम क्रोधू पाही, जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गींचे मांग, मारक जे. हे देह दुर्गींचे धोंड, इंद्रिय ग्रामींचे कोंड, यांचे व्यामोहादिक दबड जगावरी. हे रजोगुण मानसींचे समूळ आसुरियेचे, धाले पण ययांचे अविद्या केले. हे रजाचे कीर चाहले, परीतमासी पडियंते भले. तेणे निज पदया दिधले, प्रमाद मोह. हे मृत्यूच्या नगरी, मानिजती निकिया परी. जे जीविताचे वैरी, म्हणोनिया. जयासी भुकेलिया आमिषा, हे विश्व न पुरेची घासा. कुळबाडियांची आशा, चाळीत असे. कौतुके कवळिता मुठी, जिये चवदा भुवने थे कोटी. तिये भ्रांती ही धाकोटी, वाल्ही दुल्ही. जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कवतिके. तिच्या दासीपणाचे निपिके, तृष्णाजिये. हे असो मोहे मानिजे, या ते अहंकारे धेपे दीजे. जेणे जग आपुले निभोजे, नाचवीत असे. जेणे सत्याचा भोकसा काढिला, मग अकृत्य तृणकुटा भरिला. तो दंभूरुढविला जगी. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली. तिये करवी विटाळविली, साधु वृंदे. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाल काढिली. जितया मान मोडिली उपशमाची.
इही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंदरोप सांडिले उपडूनिया। इही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसिली, जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची। हे आंगातव घडले, जीवींची आथी जडले, परी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका। हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाच्या एका हारी, म्हणूनी प्रवर्तले महामारी सावरतीना। हे जळे विण बुडविती, आगी वीण जाळीती, न बोलता कवळिती प्राणियांते। हे शस्त्रे वीण साधिती, दोरे वीण बांधिती, ज्ञानियांसी तरी वधिती पैज घेऊनी। हे चिखले वीण रोविती, पाशिके वीण गोविती, हे कवणा जोगे न होती आंतवटेपणे। जैसी चंदनाची मुळी, गिवसोनी घेपे व्याळी, ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी। का प्रभावीण भानु, धूमे वीण हुताशनु, जैसा दर्पण मळहीनु कहीच नसे। तैसे इही वीण एकले, आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे। तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्ररुद्ध, म्हणूनि ते अगाध होऊनी ठेले। आधी याते जिणावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभवो न संभवे रागद्वेषा। याते साधावया लागी, जे बळ आणि जे आंगी, ते इंधने जैसी आगी सावावो होय। तैसे उपाय कीजती जे जे, ते यासीची होती विरजे, म्हणूनी हटिया ते जिणिसे इहीची जगी। ऐसियाही सांकडा बोला,
एक उपायो आहे भला, तो करिता जरी आंगवला, तरी सांगेन तुझ. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथून प्रवृत्ती कर्माते विये. आधी निर्दळू निघाली तिये, सर्वथैव. मग मनाची धाव पारुषेल, आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेन थारा मोडेल या पापियांचा. हे अंतरी हुनी जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले. जैसे रश्मी वीण उरले, मृगजळ नाही. तैसे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची. ते गुरु शिष्याची गोठी, पदपिंडाची गाठी. तेथ स्थिर राहोनी नुठी, कवणे काळी. ऐसे सकळ सिद्धांचा रावो, देवी लक्ष्मीचा नाहो. राया एके देव देवो, बोलता जाहला. आता पुनरपितो अनंतु, आद्य एकी मातु. सांगैल तेथ पंडुसुतु, प्रश्न करील. तया बोलाचा हन पाडू, कीरस वृत्तीचा निवाडू. येणे श्रोतया होईल सुरवाडू, श्रवण सुखाचा. ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा, सांग उठावा करुणी उन्मेषाचा. मग संवादू श्रीहरी पार्थाचा, भोगावा बापा. श्री ज्ञानेश्वर विरचित भावार्थ दीपिका, अध्याय 3 समाप्त.